नमस्कार. प्रतिमा ह्या नाटकाचे 2 अंकाचा विचार आपण केला आहे. आज आपण 3ऱ्या अंकाचा थोडा अभ्यास 1-2 व्हिडिओंच्या द्वारा करणार आहोत. प्रतिमा हे नाटकाचं शीर्षक आहे आणि हा 3रा अंक याच्यावरून ते दिलं गेलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की थोडासा बदल इतिवृत्त जे आहे, मूळ जे कथानक आहे त्यामध्ये करायचा कवीला अधिकार आहे. आणि आता अशी परिस्थिती आहे की भरताला हे काही माहीत नाही, तर भरताला आजोळून घेऊन येत आहेत आणि ही वाईट बातमी आहे, ज्यामध्ये कैकई विरुद्ध संपूर्ण अयोध्या पेटली आहे. त्यामुळे कैकईची प्रतिमा मलिन झालेली आहे. दशरथ राजांनी सत्याचं रक्षण करावं लागल्यामुळे नाईलाजाने तिचा हट्ट पुरवला आहे, पण प्रजेच्या दृष्टीने दशरथ राजाची ही प्रतिमा थोडीशी मलिन झालेली आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर ह्याचं दशरथ राजाचा मृत्यू झालेला आहे आणि रामाला वनवासात पाठवले, त्यावर लक्ष्मणाने सीताही गेलेले आहे. त्यामुळे अयोध्या ही पाणी आटलेल्या नदीसारखी अयोध्येची अवस्था आहे की नदीमध्ये जोपर्यंत पाणी असतं तोपर्यंत सगळे धावतात, पण नदीत जर पाणी आटलं असेल तर कोणी लक्षही देत नाही त्याच्याकडे. किंबहुना त्याच्यात काही कचरा साठतो, घाण साठते आणि लोक बघत पण नाहीत. अशी ती तहान भागायची तिच्यात क्षमता नाही, थंडावा शैत्य द्यायची क्षमता नाही. परंतु कुडा कचरा साठवण्याच्या जागेसारखा आपण पाहतो की त्या पाणी आटलेल्या नदीची अवस्था होईल. त्यासारखी अयोध्या आत्ता अत्यंत उदास, दुःखी, नंतर काही निर्भर्त्सना राजाची सुद्धा करत आहेत. तर हे सगळं पूर्ण अयोध्येतल्या राजघराण्याची प्रतिमा मलिन करणारी घटना घडलेली आहे. ते सगळं सांगणं अवघड आहे तोंडाने. म्हणून ह्या प्रतिमागृहातल्या गृहामध्ये जेव्हा भरत येणार आहे, काही देव मंदिर समजून त्या प्रतिमांच्या चर्चेमधनं त्याला हे कळावं, कारण कुठल्याच व्यक्तीच्या तोंडून हे कळणं त्याला दाखवायचं नाही आहे. आणि कौसल्याला वाईट वाटेल, सुमित्रेला वाईट वाटेल, कोणी आणि काही वेडावाकडा उद्गार नॅचरली काढू शकेल तेही त्यांनी घडू दिलेलं नाही आहे. दुसरं म्हणजे इक्ष्वाकू वंशात मृतराजांच्या प्रतिमा उभ्या करतात, त्यांचं हे गृह आहे असे यांनी स्वतः नवीन कल्पना केली आहे. आणि तिसरं म्हणजे प्रतिमा म्हणजे नाटकातल्या पात्रांच्या प्रतिमा ह्या उजळून काढण्याचं कार्य हे बहुतेक मला बरेच वेळा मी याला म्हणते हेच भासाचं अवतार कार्य आहे. भासो हासा आहे ना, तो मलिन बाजू त्याला कळत नाही असं नाही, त्याला ती रंगवायला नाही आवडत, त्यासाठी काही बदल करावे लागतात. त्यामुळे त्या प्रतिमा, कैकेयीची प्रतिमा, सीतेनी रामायणामध्ये कांचनमृग मागितला, इथे तो नाही मागितलेला आहे. त्यामुळे सीतेला लोक म्हणतील त्या कांचनमृगापायी सीतेनी हे पुढे रामायण घडलं किंवा काय जे, तर कुठे तिची प्रतिमा मलिन होऊ दिलेली नाही आहे. असं करून करून प्रतिमांचं उदात्तीकरण करण्यासाठी पण याचा उपयोग करून घेतलेला आहे. आणि प्रतिमागृह ही मुद्दामून नवीन केलेली संकल्पना आहे. या सगळ्यांवरून हे शीर्षक प्रतिमा असं दिलं गेलेलं आहे. तर आता हा 3रा अंक सुरू होतो. यामध्ये आपल्याला स्वच्छता करणारा आहे सुधाकर, नंतर काही सैनिक आहेत, शिपाई आहेत. म्हणजे सैनिक म्हणजे भट, म्हणजे इथे शिपाई अर्थ जास्त घेता येतो आपल्याला की ते कौसल्या सुमित्रा ह्या माता ज्या येणार आहेत ह्याच्यासाठी प्रतिमागृहात दर्शनासाठी, त्यामुळे रस्ता वगैरे स्वच्छ करायचा आहे. आणि त्यावेळेस तो सुधाकर आहे, त्यांनी सगळी स्वच्छता केलेली आहे आणि तो विश्रांती घेतो आहे. त्यावेळेस तो भट येतो आहे, त्या रंगाराजवळ जातो, त्याला मारतो काही न विचारता आणि दास्या पुत्र वगैरे अशा शिव्या देतो आहे. आणि न विचारताच, न तपासताच, तर असं म्हणतात वचनम शीलमाख्याती, तुमचं वचन हे तुमचे संस्कार सांगत असतं. तर पात्रानुकूल भाषेत हे येतं की हे भट, हे शिपाई हे उतावळे असतात, हे भाषा बरोबर वापरत नाही, हे त्यांच्या अधिकाराचा गैरवापर कसा करतात हे आपल्या सगळ्यांना रोज अनुभवाला येतं. सार्वजनिक क्षेत्रातल्या कामाच्या इथली दिरंगाई, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचं ग्राहकांशी असणारं वर्तन, हे सगळं समाजदर्शन आहे ना,
ते सनातन असल्यासारखं तिथेही तोच प्रकार आहे. त्यात संवाद कौशल्य ते तुम्हाला दाखवता येईल की न बघताच त्याला मारतोय. शेवटी सुधाकर म्हणतो, अरे का मारतोस मला? तर तो म्हणतो की असं मारू नकोस, पण त्याला वाईट वाटतं. हां, आणि मग शेवटी तो म्हणतो, बरं मार मार मला मार. आणि तो म्हणतो, मारलं तर काय करशील? तर त्याने इतकं सुरेख वापरलं आहे की एखादी व्यक्ती ही जरी सामाजिक स्तरावर कार्य करताना खालच्या स्तरावर असली तरी माणूस म्हणून ती कमी दर्जाची समजू नये. हे न कळणाऱ्या शिपायाला तो म्हणतो, अधन्यस्य मम कार्तवीर्यस्य इव बाहू सहस्र नास्ती. त्याचा आत्म्याचा तो आक्रंद नाही, त्याचा तो सात्विक संताप आहे. काम करून तो झोपलाय, झोपलेल्याला हा मारतोय. तेव्हा तो म्हणतो, मी काय करंट आहे, मला काही कार्तवीर्य अर्जुनासारखे 1000 हात नाहीत. 1000 असते काय केलं असतंस तू? तेव्हा तो म्हणतो, मी असते ना तर मी तुला मारलंच असतं, तो शिल्लक नसता राहिलास. तर हे एक भांडण दाखवलंय. हे दाखवण्याचं कारण काय? तर आपण आता कुठे आलेलो आहोत, आत्ता काय परिस्थितीमध्ये झाली आहे, हे सगळं सांगावं लागतं. हे सांगण्यासाठी कथानकात सांगत बसलं तर वेळ नाही. म्हणून अशा गोष्टी प्रवेशकात, विष्कंभकात घेतल्या जातात. त्याला इंटरल्यूड्स म्हणतात. आणि यामध्ये म्हणजे काय घडून गेलेली घटना आणि पुढे घटना घडणार आहे याचं सूचना आणि घडून गेल्याचं संक्षिप्त सारांश आपल्याला ज्ञात असावा लागतो. त्यामुळे तो दुवा आपल्याला साधला जातो. म्हणून हे मध्ये घेतलेलं आहे. तर त्यात एक त्यांनी छान संवाद कौशल्य साधलं आहे. तो म्हणला, तुला मारलंच असतं, मी सोडलं नसतं. तर मग तो म्हणतो, आता तुला पुन्हा मारतो आणि पुन्हा मारतो, असं ते भांडण दाखवलेलं आहे. शेवटी तो म्हणतो, माझा अपराध तर सांगा, काय मी केलं आहे? तर तो म्हणतो, मला असं सांगितलेलं होतं, आता हे जे आपल्यासाठी आहे. तो म्हणतो, तुझा नाही अपराध, मी सांगतो तुला असं की मला संदेश मिळाला होता की युवराज राम हा राज्यापासून भ्रष्ट झाल्याने दुःखाने दशरथ राजा स्वर्गवासी झाला आहे. जे दुसऱ्या अंकात आपल्याला दिसत होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब बसण्यासाठी हे वाक्य आणि हे सगळं आपल्याला माहिती असावं म्हणून. आणि बरं ठीक आहे, तर त्यामुळे प्रतिमागृहात त्यांची प्रतिमा स्थापन केली, कारण ती इक्ष्वाकू कुलाची पद्धत असावी. आणि म्हणून त्या प्रतिमा बघायला कौशल्याला पुढ्यात घालून स्त्रिया इथे येणार आहेत. त्यामुळे इथला रस्ता, इथली स्वच्छता, इथली मंदिराची व्यवस्था नीट असली पाहिजे. तो म्हणतो, मी केलेलं आहे सगळं. मी गाभाऱ्यातल्या कबुतरांच्या जाळ्या काढल्या आहेत, मी चंदनाची 5 बोटं त्या रंगीत भिंतीवर केली आहेत, दारांवर फुलांच्या माळा लटकवल्या आहेत, सगळीकडे रस्त्यावर वाळू पसरून ठेवले आसपासच्या बाजूला, म्हणजे त्यांना टोचू नये काही म्हणून. मी काय केलं नाही? आता तो म्हणतो, बरं मग जा, मी सांगतो सगळी तयारी आहे. तर ही जी आहे ना, हे आपल्याला वाटतं हे का? तर 2 कारणं की दशरथ राजा मेला, काही काळ गेलेला आहे, भरताला बोलावणं पाठवलेलं आहे इकडे प्रतिमागृहात दर्शन घ्यायला. त्या आल्यात म्हणजे तिथे अशी प्रतिमा मृतराजांची, पूर्वजांची त्या संपूर्ण गृहामध्ये सगळ्यांची आहेत, तरी त्यांची पद्धत असावी, ही एक त्यांनी कल्पना मांडली आहे. आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की त्याद्वारा त्याला बऱ्याच बातम्या कळल्या जाणार आहेत. कोणी तोंडाने सांगणार नाही आहे, कारण राजाला कोणाच्याच तोंडून कोणालाच दोषारोप करण्याची भासाला हौसच नाही, त्याला असं आवडत नाही. म्हणून तो राजाची ज्यांनी निंदा केली का राजाला कोणी नावं ठेवलीत ते सगळं त्याला ऐकायला मिळणार आहे, पण उच्च पात्रांच्या तोंडून नाही. कळलं? आता बघा, इथे प्रतिमागृहाची कल्पना आपल्याला आली. आता याचा भरताच्या आगमनाशी कसा संबंध साधता येईल त्याचा पुढे पुन्हा त्यांनी विचार केलेला आहे. या मधल्या गोष्टींमध्ये रथातनं तो येतोय, ती चाकं कडकट्ट, कधी रस्ता विषम असेल, कधी सम असेल. तर हे विषम सम हे अडथळे जे आहेत ना, ते त्यांच्या मनाचं पण एक द्योतक आहे की जो सूत आहे त्याला खूप त्रास होतो हे सगळं करताना. अजून सांगितलेलं नाही भरताला,
त्याच्या मनात त्या आंदोलनांचा त्रास होतो आहे. आणि भरताला कुठेतरी उत्सुकता की बरं नाही म्हणजे कितपत बरं नाही आहे, आपल्या वडील काही अन्नपाणी तरी घेत आहे की नाही, का त्याचा पण त्याग केला आहे काय, मला एवढं लगोलग बोलावून आणलं. तर ते त्याच्या मनातलं विचारचक्र, हे सूताच्या मनातलं विचारचक्र की वेळ पडली तर ह्याला काय उत्तर द्यायचं. आणि सूत अयोध्येमध्ये जे जे काय घडलं आहे त्या सगळ्यांचा सूत हा हे आहे, काय म्हणू आपण, साक्षी आहे, त्याचा त्याला त्रास होत आहे. ह्यांनी विचारलं तर काय सांगावं, काय लपवावं. ही सगळी जी आंदोलनं त्याच्या मनात चालू आहेत त्याच्या बॅकग्राऊंडला हा रथाचं चालण्याचा आवाज चालू आहे, असा तो सीन आहे. तो चांगल्यापैकी घेतलेला आहे. आणि मग भरत आणि सूत हे रथाने येत आहेत असं दृश्य आपल्याला दिसणार आहे. आणि भरत एकदम असा एक्साइटेड म्हणतो की मी खूप काळ मामाकडे किंवा आजोळी राहिलो, इकडलं काही समजलं नाही. महाराजांची प्रकृती बरीच खराब झाली असं ऐकलं आहे. तर त्यांना काय व्याधी आहे, उच्चतान पितुर्मे को व्याधीही. आता बघा सूत काय म्हणतो, हृदय परितापा खलु महान. सांगत नाही आहे अजून काही. तर म्हणतो हृदयाला खूप मोठा त्रास होतोय. आता याचा फिजिकली पण अर्थ घेऊ शकतो की शरीरातल्या हृदयाला त्रास, आणि प्रत्यक्ष त्याचा हे श्लेष काढला, त्याच्या अंतरंगाला खूप वेदना झालेल्या होत्या. पण त्याला ते कळू दिलेलं नाही. एवढंच सांगितलं आहे की माहुस्तम वैद्य वैद्य काय म्हणतायत, न खलु भिषजस्तत्र निपुणा त्या बाबतीत कोणतेही वैद्य निपुण नाहीत. कारण दशरथाच्या मरून गेला, त्याला परत आणता येणार एका वैद्यांना. पण कळू देत नाही आहे. आणि नाही कळू दिलं म्हटलं तर उत्तरात आपल्याला त्याचा अर्थ लागू शकतोय. किम आहारम भुंकते शयनम अपी, झोप लागते ना, काही थोडंफार जेवतोय ना. आता मात्र तो म्हणतो भूमौ निरशनहा, म्हणजे निरशन म्हणजे अन्न पाणी सोडलेलं आहे आणि जमिनीवर झोपलेले आहेत. जेव्हा मनुष्य दुःखी असतो किंवा जेव्हा मनुष्याला दुसऱ्याला वाईट गोष्ट सांगायची असते तेव्हा कमीत कमी शब्दात उत्तरं दिली जातात. हे संवाद कौशल्यात टिपून ठेवले बघा त्यांनी. आणि किम आशा स्यात्, मग काय आशा आहे, दैवम स्फुरति हृदयम वाहयर्थम. असा संवाद कवीनी काव्यातनं टिपलाय, पद्यातनं टिपलाय. आणि त्यात भरत आणि सूत यांच्या तोंडी प्रश्नोत्तरं घातली. श्लोक असा होतो, पितुर्मे को व्याधी हृदय परितापा खलु महान, किमाहुस्तं वैद्या. प्रश्न आहे, न खलु भिषजस्तत्र निपुणा. उत्तर, किमाहारं भुंक्ते शयनमपि भूमौ निरशनः. अतिशय दुःख होतं आहे. कमीत कमी शब्दात खरं आणि मार्मिक उत्तर, किंवा शास्यात दैवम स्फुरति हृदयं वाहयर्थम. ह्या प्रकारे थोडीशी मागचे जे करुणरस आहे ना त्याला जोडून आणि पुढे भरताला जी दुःखद वार्ता कळणारे त्याला लिंक जोडणारा असा हा श्लोक, ज्यात सत्य पण उत्तर दिलं आहे पण प्रत्यक्ष पण खरं काही त्याला तोंडाने क्लॅरिटी येईल किंवा स्पष्ट कळेल असं कळू दिलेलं नाही आहे. हे याला म्हणतात भास. सगळ्यात सहजपणे आणि भरपूर ध्वनी लपलेली भाषा ही कालिदासापेक्षाही भासाची असं माझं व्यक्तिगत मत आहे. तर ठीक आहे, सूत म्हणतो ठीक आहे, भराभरा रथ नेतो. त्यानंतर मग तुम्हाला जी वर्णनं दिसतात, भास फारसा निसर्गाच्या वर्णनात अडकत नाही. पण पुढे त्यांनी दिलं आहे की रथाचा वेग वाढतोय, झाडं आपल्या दृष्टीआड होतात, पाणी उसळतं आहे, त्याच्यानंतर वेगामुळे आरे दिसत नाहीत, आपल्याला माहिती आहे ते चक्रासारखं वलय असल्यासारखं दिसत आहेत. आणि घोड्यांच्या खुरामुळे तापांमुळे धूळ उडली जाते आहे, पण ती पुढे पडते, ती मागे पडत नाही वगैरे अशी वर्णनं केली आहेत. आणि अगदी सोपी आणि डोळ्यासमोर चित्र उभं करणारी वर्णनं केलेली आहे. सूत म्हणतो की आता झाडं आहेत ती जवळ आली आहेत, तुकतुकीत दिसायला लागले, त्यामुळे आता अयोध्येच्या जवळपास आपण पोचलो आहे. अयोध्या शब्द आणि अयोध्या जवळ आली म्हणताच क्षणी भरतानी जी कल्पना केली ते फार सुंदर चित्रण आहे. 3-4 अंक आहे ना, अक्षरशः पंक्तिशः वाचन करून शिकवावं असे काही ह्यात खूप चांगले मुद्दे आहेत. तर तो म्हणतो की अहो नु खलु स्वजन दर्शनोत्सुकस्य त्वरता
मे मनसहा. हां, तो म्हणतो की माझ्या मनाला आता दर्शनासाठी इतकी उत्कंठा लागली आहे, ओढ लागली आहे, घाई झाली आहे मला. आणि त्याचं मन पुढचं दृश्य, कल्पना की मी गेल्यावर प्रत्येकजण कसा प्रेमाने आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळी व्यक्ती ॲक्शन्स करेल, रिॲक्शनमधली ॲक्शन कसं रिॲक्ट होईल, त्याचं फार सुंदर वर्णन आहे. हे वर्णन आधी आपण समजून घेऊ आणि ह्या श्लोकाचं कार्य काय ते नंतर बघूयात. तो म्हणतो पतितमिव शिरः पितुः पादयोः स्निह्यता इव अस्मि राज्ञा समुत्थापितः. मला काय आता म्हणजे मला पिता म्हणजे दशरथ राजा दिसता क्षणी माझं पायावर मी त्यांच्या डोकं ठेवीन, म्हणजे माझं मस्तक असं झुकलं आहे असं तो कल्पनेने दृश्य निर्माण करतो आहे. आणि वात्सल्याचा उमाळा येऊन पिता श्री म्हणजे दशरथ राजा मला उचलत आहेत, पडू देत नाहीत, उचलून घेत आहेत, उठवत आहेत. त्वरितमुपगता इव भ्रातरहा. आणि माझे जे भाऊ आहेत ना ते जणू काही पटपट पटपट माझ्या जवळ आले लगबगिनी. आणि क्लेदयंती इव माम अश्रुभीर मातरहा. आणि माता ज्या आहेत त्या मला आनंदाश्रूंचा जणू अभिषेक करून भिजवून टाकत आहेत. सदृश इति महान इति व्यायतश्च इति भृत्यैहि इव अहम स्तुतः सेवया. तो म्हणतो लोक समोर आली ना की कोणी असं म्हणणार सेवक माझी स्तुती करतील, कोणी म्हणेल आहे तसाच आहे, कोणी म्हणेल चांगला उंच झाला आहे, मस्त बांधे सुदृढ झाला आहे, अशा पद्धतीने कोणी म्हणतील वडिलांसारखाच वाटतोय वगैरे वगैरे माझं वर्णन करतील. आणि परिहसितम इव आत्मनः तत्र पश्यामि वेशंच भाषांच सौमित्रिणा. आणि लक्ष्मण माझा वेश, माझी भाषा हे सगळं बघून थट्टा करेल माझी, असा तो एक आनंदाने स्वतःच्या कल्पनेने एक चित्र उभं करत आहे. असं तो म्हणत असताना नाट्यसूचनांकडे लक्ष द्या. तो इथे स्वगत वगैरे असं काही म्हटलेलं नाही, तो मोठ्यांनी म्हटला आणि ते ऐकून सुताला त्रास होतोय. आणि आता सुत स्वगत असा विचार करतोय, भो हो कष्टम यत् अयम अविज्ञाय महाराज विनाशम उदरके निष्फलम आशाम परिवहन अयोध्याम प्रवेक्ष्यति कुमारहा. तो स्वतःशी बोलतो, तो आयडिया देत नाही भरताला, पण त्याला इतकं वाईट वाटतं की इतकं सुंदर हे ना असं असतं संवादलय विरोधलय. आता करुणरसामध्ये आपल्याला दशरथ राजा मृत होतं याची जाणीव दिली होती, इथे ते वार्ता तो गेलेला आहे हे आपल्याला कळतंय, परंतु भरताला माहिती नाही आहे. आणि भरताला अशा आनंदाच्या किंवा मनोरथांच्या ची कारंजी उडत आहेत त्याच्या अंतःकरणात. आणि त्याच क्षणी इकडे सुताला दुःख होतं आहे, कारण सत्य जे आहे ना ते फार धक्कादायक आहे. त्यामध्ये नुसती दैवी आपत्ती असते ना तर माणसं समजू शकतात, तरी धक्का बसतोच प्रत्यक्ष झेलायची वेळ आल्यावर. पण ही मनुष्य प्रमादकृत अशी आपत्ती आहे, त्यामुळे ह्याचं समर्थनही करता येणार नाही. आणि त्यावेळेस भरत काय रिॲक्ट करेल ते खूप वाईट असणार आहे, ते ह्या पार्श्वभूमीवर आणखीन ठळक किंवा परिणामकारक ठरणार आहे. म्हणून आणि ही मानसिकता आहे, सायकॉलॉजी म्हणून हा श्लोक आलेला आहे. आणि त्याचा त्रास सुताला होतोय, कारण का महाराजांचा मृत्यू झाला आहे हे याला माहीत नाही, म्हणून हा असे निष्फळ स्वप्न बघतोय. त्याचं त्याला वाईट वाटतं आहे, किती कष्टदायक आहे. आणि मला माहिती आहे तरी मी सांगू शकत नाही आहे. कळलं प्रतिमागृहाचे नंतर फायदे कसे होणार आहेत ते बघा. प्रतिमागृह ही संकल्पना, याचं उपयोजन, याचं फळ म्हणजे बरोबर आहे का, झालं का, तर फळलं त्या प्रतिमेवरूनच त्याला कळलेलं आहे. कोणाची हिंमतच नाही त्याला सांगायची, आणि लपवायचं तर नाही आहे पण सांगायची हिंमत नाही, अशा परिस्थितीत प्रतिमागृहाने खूप कार्य साधलेलं आहे. आता तुम्हाला कळेल या पूर्णपणे काल्पनिक आहे सगळं, त्या कल्पनांचा भासाने कसा उपयोग करून घेतलेला आहे ते. आणि तो म्हणतो की आम्ही का सांगू शकत नाही, तर पितुः प्राणपरित्यागम मातुरैश्वर्यलुब्धतां ज्येष्ठ भ्रातुः प्रवासैच
त्रीन दोषां कुअभिधास्यती. एक आहे का दुःख, तीन तीन दुःख आहेत. आणि असं म्हणतात दैवी आपन्न दुःख आहे. म्हणजे दैवी आपत्ती आली ना तर फार दुःख करत बसू नये, कारण ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही अशा गोष्टींचं दुःख करण्यात काही शहाणपणा. दुःख वाटणं वेगळं आणि दुःख करत बसणं वेगळं. ही आपत्ती ही मानवी प्रज्ञाकृत आहे. कैकेयीने हे केलेलं आहे. ते दुःख म्हणजे तिने जे वरदान मागितलं ते असह्य होऊन रामाच्या वियोगाने दशरथाला मृत्यू आलेला आहे. हां, आणि राम वनवासात गेला आहे, सीता गेली, लक्ष्मण गेले. कधीच घडणार नव्हतं, कारण वनात इक्ष्वाकू कुलातले लोक ज्येष्ठ वयात जातात, तरुण वयात नाही. हे सगळं अघटित कैकेयी मंथनेमुळे घडलं असल्यामुळे अधिक सलते, अधिक दुःख देते, अधिक दाहक होते. आणि हे इथे भरताला सांगणं योग्य नाही. हे तीन तीन दोष कोण सांगणार असं तो म्हणतोय. तोपर्यंत आपल्याला असं दिसेल की सैनिक म्हणतात कुमारांचा विजय असो, आणि भरत म्हणतो अरे शत्रुघ्न मला न्यायला आलाय का, आणि माझ्यासाठी काय काय निरोप आहेत वगैरे. तेव्हा सैनिक असं सांगतात की इथे त्यांनी मुद्दाम एक खगोल ज्योतिष या सगळ्यांचे उपयोग करून घेतात, कारण का त्यातनं समाजातल्या परंपरा रीती चाली दिसतात आणि ज्या खूप आपल्या जीवनाशी जवळच्या असतात. तर त्यात त्यांनी सांगितलं आहे की आता कृत्तिका नक्षत्र फक्त घटिकावर आहे, मग रोहिणी नक्षत्र लागल्यानंतरच आपण अयोध्येत प्रवेश करावा असं म्हणतात. 12-12 वर्ष जर आपण एखाद्या जागी गेलो नसलो तर अगदी 12व्या वर्षी 12 वर्षाचा गॅप जात असो तर काही तिथे आहेत काही संकेत परंपरा त्या पाळून तिथे प्रवेश करावा लागतो. तर भरत म्हणतो ठीक आहे मॅडम. आता भरताचं कॅरेक्टरायझेशन बघा कसं सुरू झालं. नमया गुरुवचनम अतिक्रांत पूर्वम. आजपर्यंत मी कधीही वडीलधाऱ्यांची आज्ञा बोलली नाही. ठीक आहे, हां तू जा, आणि तो ते ऐकणार आहे आज्ञा, म्हणून तर तो प्रतिमागृहात उतरू शकणार आहे. आता मग तो पाहतो की एक चांगली जागा शोधतोय आणि ते विश्रांती, घोड्यांनी विश्रांती घ्यायला सांगून भरत म्हणतो सूत एकांते विश्रामय अश्वा. घोड्यांना जरा एका कुठल्या तरी जागी बसू दे, विश्रांती घेऊ देत. आणि तो आसपास बघतो तिथली फळं म्हणजे गंध, फळं, फुलं, नंतर काही चंदनाची बोटं उमटवलेली. त्याला वाटतं इथे काही दैनंदिन पूजा आहे का काही उत्सव आहे, पण इथे शस्त्राचं चिन्ह नाही, ध्वज नाही, बाह्य खुणं नाहीत. म्हणून तो जाऊ दे आत प्रवेश करू. आणि आत प्रवेश गेल्यावर लांबनं त्याला दगडी शिल्पांचा लोभसवाणेपणा, त्या शिल्पातलं माधुर्य म्हणतो ना, शिल्पकलेतलं माधुर्य जाणवेल असं इतक्या लांबनंही त्याला जाणवतंय. अशा त्या उत्तम उत्तम प्रतिमा दिसल्यावर तो म्हणतो 4-4 दैवत इथे काय, 4 देवतांचा समूह असलेलं मंदिर आहे का काय, असो मला खूप प्रसन्न वाटतं असं म्हणून तो आत जातो. आणि देवतांच्या प्रतिमाया आहेत असं म्हणून मस्तक झुकवणार. आणि तो म्हणतो पण कामम दैवतमित्येव युक्तम नमयितुम शिरहा. बरोबरच आहे मी, पण वार्षालस्तु प्रणामस्यात अमंत्रार्चित दैवतः. पण मी मंत्ररहित असा प्रणाम केला तर तो शूद्राने प्रणाम केल्यासारखा ठरेल. असं तो मोठ्याने बोलत असताना तिथला जो नित्यकर्म भोजन वगैरे आटपून आलेला पुजारी आहे त्याला कळतं की ते कोणतरी आत शिरलं आहे. कोण शिरलं आहे त्याला माहीत नाही. भरत आत्ता काही राजाच्या वेशात नाही. आणि मग तो म्हणतो की नमस्कार करतो भरत त्याला पाहून. तर तो म्हणतो मला प्रणाम करू नका. मग भरत म्हणतो असा तुम्ही प्रतिषेध का केला, असं काही नियम आहे का, असं का तुम्ही केलं. तेव्हा तो म्हणतो नाही तसं नाही, मी अशा वाईट रथाने तुम्हाला काय अडवत नाही आहे, पण तुम्हाला वाटत असेल ही दैवत आहेत तर ही दैवतांचे नाही, हे सगळे क्षत्रिय राजे आहेत. मग कोणते क्षत्रिय राजे, तो प्रत्येकाचं नाव घ्यायला लागतो आणि प्रत्येकाचं कौतुक पण त्यांनी केलेलं आहे. आणि तो म्हणतो की अत्यंत सुंदर इक्ष्वाकू कुलाच्या चं वर्णन अतिशय सुरेख शब्दात त्यांनी, सगळे राजे आहेत, त्यांनी असुरांचा नाश केला, देवांना मदत केली, सत्कृत्य केली, त्यामुळे प्रजेसह इंद्रलोकी जाणारी लोकं आहेत. आणि यांचं वैशिष्ट्य काय या कुळाचं, तर एते ते मृत्यूना ये चिरम अनवसिता छंदम मृगयता. हे मी म्हटलं ना, इच्छा म्हणणे ते देहाचा त्याग करणार आहेत, म्हणून ते दशरथाला साजेसा मृत्यू आला नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे
असं वर्णन केलेलं आहे की पराक्रमी आहेत, बाहुबलावर पृथ्वी प्राप्त करून घेतली आहेत, आणि हे स्वतःच्या इच्छेने मृत्यूकडे जातात. त्यामुळे मृत्यूलाही हे नष्ट करता आलेली नाही आहे. म्हणजे ताटकळत ठेवतो मृत्यूला, कारण मृत्यूला वाटलं तरी यांचं इच्छामरण असल्यामुळे हे यांचं आपल्यासारखं मृत्यूकडे आपली नोट असते, कधी किती वेळा कुठे काय, ती यांची घेता येत नाही. कारण हे यमाच्या आधारावर नाही, तर हे स्वतःच्या इच्छेवर मरण घेणार असतात. त्यामुळे यांचं स्थळ काळ मृत्यूला कळत नाही. त्यामुळे येते ते मृत्यूनाये चिरम अनवसिता छंदम मृगयता. त्यांचा शोध, यांचं कधी मरण येणार आहे, ताटकळत ठेवल्यासारखं. म्हणून हे इच्छेने मृत्यूकडे जाणार असल्यामुळे दीर्घकाळ मृत्यूला यांच्या बाबतीत काही ॲक्शन घेता आलेली नाही, असे हे आहेत. म्हणजेच हे यांच्या इच्छेने मरणार आहेत. इतकं सुरेख सोप्या शब्दात भासाने त्यांच्या अलौकिक सामर्थ्याचं इक्ष्वाकू कुलातल्या राजांचं अंतिम कालाचा वियोग जो देहापासून होतो, तर हे स्वतःच देहाचा त्याग करतात. त्यामुळे त्यांना मृत्यूला सुद्धा, मृत्यू म्हणजे यमदेवतेला सुद्धा आपल्या ताब्यात मनाप्रमाणे यांच्या बाबतीत निर्णय घेता येत नाही, इतके मोठे आहेत. आता त्याला ते मोठेपण म्हणजे कळतं आपल्या पितरांचं. मग त्यांची सगळी माहिती घेतोय. ती सगळी माहिती प्रत्येकाची सांगितलेली आहे. कोण कसा राजा आहे, विश्वजित यज्ञाचं प्रवर्तक आणि सत्कृत्यांचा प्रदीप प्रज्वलित ठेवणारे, कळलं. म्हणजे दिलीप राजाचं वर्णन केलेलं, असं एक राजाचं वर्णन केलं ज्याच्यावर मी आत्ता जास्त चर्चा करत नाही. परंतु प्रत्येक राजाचं वर्णन केल्यानंतर देवकुलिक सांगतो कोण आजोबा आहे, कोण वडील आहेत, वंशवेद त्यांना त्याप्रमाणे सगळं दाखवतो. आणि ओळीनी येत आजापर्यंत येतो. आणि देवकुलिक म्हणतो अत्र भवान आजा. त्यावेळेस भरत म्हणतो तातस्य पिता. कळला. तो म्हणतो तातांचे पिता आहेत, म्हणजे आयम दिलीप, आयम रघु, आयम अजहान. शेजारी त्याला पुन्हा दिसते ना प्रतिमा. त्याला कळत नाही की अजच्या नंतर दशरथाचा नंबर आहे, प्रतिमा कशी आली. तो म्हणतो भवंतम किंचित पृच्छामी धरमाणानामपि प्रतिमा स्थाप्यन्ते. इथे जिवंत लोकांचे पण पुतळे उभे केले जातात. तो म्हणतो नखलू अतिक्रांता नामेव. नाही, मृतांचे पुतळे असतात. मग पुन्हा तो सगळं विचारतो आणि देवकुलिक म्हणतो थांबा. नाही, ते पाहिल्यावर म्हणतो ते नाही आपृच्छे भवंतम. अधिक प्रच्छ धातूचा अर्थ आहे निरोप घेणे. तो आत्मनेपदात घ्यावा लागतो. ठीक आहे, मग मी आयटकीवर लिहू. त्याला धक्का बसून तो निघायला लागल्यावर देवकुलिक म्हणतो थांबा. येन प्राणाश्च राज्यांच्या स्त्री शुल्कार्थे विसर्जिता इमाम दशरथस्य त्वं प्रतिमाम किम न पृच्छसे. आला प्रतिमा. सगळी प्रतिमा राजाची मलिन झाली. आणि तळागाळातले लोक पण बोलत आहेत. ते म्हणतात आहो थांबा, जाता कशाला. 3 प्रतिमांच्या पुढे काही नाही, कारण त्याला धक्का बसतो. तो निघायला लागला. पुजारी म्हणतात थांबा. ज्यांनी केवळ स्त्री शुल्कासाठी आपले प्राण आणि राज्याचा त्याग केला त्या दशरथाच्या प्रतिमेशी काहीच विचारत नाही. आणि मग मात्र तो मूर्छित होतो. आणि मग तो म्हणतो हृदय भवस कामम यत हृते शंकसे त्वं. त्याला शंकेची पाल चुकचुकलेलीच असते. काहीच बोलत नाहीत, आपल्याला नेतात. म्हणजे काहीतरी वडील आजारी आहेत, त्यापेक्षा पुढे जाऊन असण्याची शक्यता आहे. शृणु पितृनिधनम आणि तद गच्छ धैर्यंच तावत. आणि धैर्य धारण कर. स्पृशती तू यदि नीचो माम अयम शुल्क शब्द. यांनी सांगितलंय ना की अरे बाबा, स्त्री शुल्कासाठी प्राण आणि राज्याचा त्याग करावा लागला. या शुल्कामध्ये कुठे जरी मला गोवलं असेल, आताच्या भवती सत्यम, आणि ते सत्य असेल तर तत्र देहा विशुद्ध्या. भरताची पहिली रिॲक्शन आहे, असं जर असेल तर दिव्य करून काहीतरी मला देह शुद्ध करायला मला प्रायश्चित्त गेला आहे. काय नक्की. मग देवकुलिक म्हणतो आर्य इक्ष्वाकुकुलाला पाखलु अयम कच्चित कैकेयी पुत्रो भरता भवाननु. आर्य संबोधून घेतलं त्या अर्थी हा इक्ष्वाकुकुळातला आहे. म्हणून तो विचारतो तू कैकेयीचा मुलगा भरत. आता की दशरथ पुत्रो भरतोस्मी न कैकेय्याः. कारण एक तर पुरुष प्रधान पद्धती, दुसरं म्हणजे शुल्कात मागितलं या अर्थी कैकेयी मातेचा हा प्रकार आहे. त्याला कळतं म्हणून त्याची इमिजिएट रिॲक्शन.
मी नेहमी सांगते नाटकात ॲक्शनपेक्षा रिॲक्शन ही ग्रेटर म्हणजे मोस्ट जास्तीत जास्त महत्त्वाची मानली जाते प्रत्येक ठिकाणी. आणि तो म्हणतो देवकुलीत निघून जातो. तो म्हणतो नाही आता सगळंच सांग. अर्धवट सांगितलं आता सगळंच सांग. आणि मग कुलिकाला वाईट वाटतं. का गती ही श्रूयता म्हणून तो सांगतो की दशरथ महाराज मृत्यू पावले. सीता आणि लक्ष्मण रामाच्या बरोबर वनात का गेले हे मला माहीत नाही, पण गेले आहेत. भरत म्हणतो सगळेच वनात गेले. हां, आणि तो पुन्हा मूर्छित होतो. त्याच्यासाठी हा धक्का असतो आणि त्याला आश्वस्त करून सावध करून त्याला उठवतात. तेव्हा तो म्हणतो अयोध्याम अटवीभूतां पित्रा भ्रात्राच वर्जितां पिपासार्थोनुधावामी क्षीण तोयाम नदी. अत्यंत उत्कृष्ट श्लोक आहे. तो म्हणतो ज्यातलं पाणी आटल्या अशा नदीकडे तहानेने व्याकुळ झालेला धावत सुटतो, त्याप्रमाणे मी चाललो आहे अयोध्येकडे ओढीनी, पण त्यात वडील नाहीत, भाऊ नाही. म्हणजे वडील आणि लक्ष्मण हा भाऊ यांनी विरहित अयोध्येत जाणं म्हणजे पाणी आटलेल्या नदीत प्रवास करण्यासारखं, नदीकडे धाव घेण्यासारखं आहे. आणि म्हणून त्याला खूप वाईट वाटतं. आणि मग तो आणखीन त्याला काही विचारतो आणि देवकुली त्याला माहीत देऊन जातो. तो म्हणतो दुष्ट शुल्काचं स्मरण ठेवून माझा पुत्र राजा हो, असं काही बोललेली आहे. ते धैर्याने सहन करून राजाने तिला आश्वासन दिल्यावर रामाने वनात जावं असंही ती म्हणाली. आणि रामाने वल्कल परिधान केलेली बघताच राजाचं अकाली निधन झालं. आणि कैकेयीचा धिक्कार करून काही धिक्काराचे शब्द तो म्हणतो त्यांनी कैकेयीचा धिक्कार केला. आणि उरलेले धिक्काराचे शब्द आता माझ्यावर पाडले जात आहेत. हे भरताला वाईट वाटायला लागतं. तो म्हणतो कैकेयीचा जो झालाच म्हणजे धिक्कार, पण मला राज्यावर बसवा म्हणजे मला हे जे वाईट आहे याचं कारणत्व दायित्व माझ्याकडे यायला लागलं आहे. इथे आता आपल्याला एक भाग संपला आहे. यानंतर इथे माता येणार आहेत, त्यानंतरचे डायलॉग्स वेगळे आहेत. तिथे पुढचा आपण इथे थांबू. उद्या त्याच्या पुढचं वाचू. धन्यवाद.